हे बघा मित्रांनो, सुरून बऱ्याच जणांनी आपल्याला विचारलेलं होतं की सुरणाची कापा कशी करतात. आता हे बघा, हे सुरून असा आता का कापून घ्यायचा. ह्याची बाहेरची साल असतात ती सोलून टाकायची, ती काय आपल्याला लागत नाही. ह्याच्यासाठी रुजत घालायची परत साल पण रुजता. हा तिचीच चुरून होता. मग तर बघा मित्र, म्हणजे साल ही जी साल आहे ना, ही बघा मग दाखवतोय, ही जी बघा ही साल आहे ना, ही पण तुम्ही रुजत घालू शकता. मग त्याचं पण सुरून होता. भारी लागतात ना ही कापा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी खाल्याने त्यांना माहितीच असतले की ही कापा कशी लागतात. ती ही पूर्णपणे साल त्याची काढून घ्यायची. मग आता खय तुमका बाजारात बिजारात दिसलो तर घेऊन येवानी एकदा अशी कापा. आता तुमका दाखवतो ना तशी कापा करून बघा. हे बघा, पातळ काढायची, पातळ. हे मस्त लागतात. मग बघा कुरकुरीत पण होतात. मग ती बघा, तुमका छोटी हवी तर तुम्ही अजून त्याच्या मधना ह्या करून तुम्ही छोट्या साईज मध्ये पण कापा काढू शकता. ती बघा अशी पटापट किती कापा करून झाली बघा. म्हणजे अर्धच तुकडो घेतलेला, बाकीचं आपण ठेवलेलो. म्हणजे एकदा सुरून आणलास की तुमका तो भरपूर वेळ, म्हणजे भाजी पण होऊ शकतात त्याची आणि कापा पण होऊ शकतात. आणि लहान मुलांना वगैरे कशी याची भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कापा जर बनवलात ना तर ती पण आवडीन खातली. हे बघा असे स्लाइस आहेत. ते बघा ही अशी सगळी काढून घेऊन दे. त्याच्यानंतर तुमका पुढची आता प्रोसेस सांगते मी काय असतली ती. आणि अशी दाखवता तशी केलास ना तुम्ही जब्बत, सगळ्या घरातल्या सगळ्यांका आवडतली. ही आता स्वच्छ धुवून घ्यायची. तशी काय म्हणजे एका आतलोच भाग घेतलो आपण, बाहेरचा मातीत जो भाग असता तो आपण टाकून दिलेलो असा, म्हणजे साल. तर ह्यो आतलो भाग तरी पण आपण एक व्यवस्थित स्वच्छपैकी धुवून घ्यायचो ते का. आपण काढतात आणि याच्यात ना मेन एक इन्ग्रेडियंट आता तुमका लावूचच लागतला. तर काय तर आपण तुमका आता दाखवतो आम्ही लावून, आणि ता लावलात तरच ती कापा तुमची टेस्टी होतली. धुवून वगैरे हा घेतली आपण मस्तपैकी. हे बघा एकदम स्वच्छ. तर आता ह्याच्यात जो मेन इन्ग्रेडियंट आहे ना तो म्हणजे आगूळ. आगूळ ह्या वह्यात जर तुम्ही सुरणाची कापा बनवत असतं, आगळाशिवाय ती कापा तुमची होणारच नाही. आता ह्या चवीसाठी मीठ टाकून घेतलं त्याच्यात, आणि व्यवस्थित आई सगळे मिक्स करून घेता, म्हणजे जेणेकरून कसा सगळ्या कापांका आता व्यवस्थित लागत. आणि हे गावठी आगूळ आहे बघा, एकदम लाल जो आगूळ असतो त्याच्यामध्ये कलर टाकलो जातं. ह्याचं तुमका कलर दाखवते मी कसं असतं. हे घरगुती आगूळ असा, बाजारचं असून दे किंवा घरगुती असून दे, आगूळ तुमका टाकूच लागतो, नाही तर ही कापा अजिबात टेस्ट लागणार नाही. हे बघा आणि आता आमटी खाऊन झाल्यानंतर डिश चाटता, घासूची गरज नाही बघा, चाटून फुसून साफ. जरा तब्येत बरी नाही. त्याच्यात आपलं मालवणी मसाला टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया. हळद पण आपली गावठीच नाही नाही ती तशी करा कुरकुरीत वाली. हे बघा आता मसाला टाकून घेतलो, मालवणी मसालो. हळद, आणि आता ही हळद थोडीशी. पीठ आणते कामा. दुसरी मेन गोष्ट म्हणजे ह्या तांदळाचं पीठ. या तांदळाचं पीठ कशासाठी माहिती आहे, तुमची जी कापा आहेत ना ती कुरकुरीत होतली, तर ह्याच्यामध्ये पण थोडंसं मसालो टाकतला.
कापांका जो कुरकुरीतपणा ना तो ह्या पिठामुळे येतो. आणि हा बघा ह्या जो मिश्रण केलेला होता सगळा टाकलेला होता, आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे सगळ्या कापांका आता व्यवस्थित लागत. आगूळ तर टाकलेलोच, आगूळ मेन हा तुमका सांगतोय, परत सांगतोय, आगळाशिवाय ही कापा होणार नाही. आगूळ ते का होयोच. काय काय एका खाज असतात चूर्ण म्हणून ते आगूळ टाकूतच लागतं. नाही तुमका ते घशाकडे ते जरा ह्या झाल्यासारख्या वाटत, कारण चुरून कसं खाल्याशिवाय तुमका समाधान नाही की थोडं खाजीवालो हा की असोचा. त्याच्यापेक्षा आपण टाकलेला बरा. पण ह्या आगळ्याची जी आंबट चव आहे ना ती पण एक मस्त येतं त्याच्या कापांमध्ये. बघू काय बनवता होता. काय नाही गरम क्लासाक जाऊचाचा जरासो गरम मसालो अजून टेस्ट साठी. हा बघा एक पॅन ठेवलेला तव्यावर ह्याच्यावर गॅसवर, त्या तापान दे. त्याच्यानंतर आपण ही कोटिंग पण आता ह्या बघा ह्या मिक्स करून घेणार सगळं मिश्रण. तांदळाचं पीठ, मसालो आणि हळद. ह्याच्यात मीठ टाकलं नाही ना? नाही, मीठ ह्याच्यातच टाकलेला आणि आता ह्याच्यात फक्त थोडं चवीसाठी गरम मसालो टाकलेलो हा. तांदळाचं पीठ असलं की सगळं म्हणजे माशांका पण जरी लावलात ना तरी कुरकुरीत भारी होतं. आपल्या सबस्क्रायबर बोललेले की सुरणाची कापांची रेसिपी दाखवा. तर आपल्याकडे एक छोटं सुरून होतो, तो मोठो कापलाव नाही जो आपण तुम्ही व्हिडिओत बघितला. तर ती व्हिडिओ तुम्ही बघलाच नसशाल तर त्याचा थंबनेलचा फोटो तुमका दाखवतोय. ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर हा. तर तो केवढो मोठो सुरून गावलो तो बघा आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये आता तेल टाकून घेत आहे. गरम झाला की आपण सुरुवात करूया. बघा या सगळं आता मिक्स करून घेतलंय आणि हातावर पापड पण भाजून झाले आमचे बघा. ह्याच्यामध्ये ह्यांका आता व्यवस्थित कोट करायचे बघा. तेल तर तापलेलाच होता. ज्यांका याची टेस्ट माहिती आहे त्यांका आता ही व्हिडिओ बघता बघता पण तोंडात पाणी सुटलं असतं. जबरदस्त लागतात मित्रांनो, जबरदस्त. व्हेजवाल्यांसाठी तर भारीच आहे. तर बघितलात एवढा काय कठीण नाही या रेसिपीमध्ये, एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. आपण तुमका खाऊन पण दाखवूया नंतर एकदा तयार झाली की. मस्तपैकी कुरकुरीत होतं ती. ते बघा आता हे व्यवस्थित परतून घेऊया, काय वेळ लागत नाही फ्राय हो. ही बघा सगळी व्यवस्थित परतून झाली आणि थोड्या वेळाने ती फ्राय खालून पण आता फ्राय झाली की आपण ती काढतला होता खाली. परत आणि एकदा परतून घेता. आता कशी कडक होतली बघा, कुरकुरीत मस्तपैकी. ते बघा हे करून झालेली आहेत.
एकदम मस्तपैकी झणझणीत चविष्ट अशी होतं ती कापा. एकदा करून नक्कीच बघा. ज्यांनी आतापर्यंत केलंय नाही ना त्यांनी करून बघा. ज्यांनी केलं नाही त्यांना त्याची टेस्ट माहिती असतात. मी मगाही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आवडे घेऊन झाले असतले. एकदम भारी अशी झालेली आहेत कापा. आता जशी ही केल्या तीच त्याच पद्धतीत ही पण कापा सगळी ह्याच्यात मिक्स करून ती आपण मस्तपैकी फ्राय करून घेतला. तर हे बघा सुरणाची कापा आणि शावनिक बारा नाही फिलिंग नॉट वेल. चला जेव्हा जेव केव्हा आज जेवण काय काय तुमचं दाखवतो थांबा. सुरणाची कापा आणि आता तुम्ही मुंबईवर नाही इला त्या व्हिडिओत बघितला असताना या लोणचा ताईन भरून दिल्यानंतर लोणचा पण असा. मेथीची भाजी हा. आमटी कसली आहे कसली आमटी जाणी चण्याच्या डाळीची आमटी हा. पापड दिवस घरात जोपान काढता. आणि कसली भाजी दोडक्याची भाजी. आता उंटासारखं खाऊन घ्यावा. ही दोडक्याची भाजी हा आणि ही मेथीची भाजी आणि कापा घेऊया कापा. भाऊ भाजी पण घे. भाजी देऊ दोडक्याची छान आहे चपाती खाऊन बघ मस्त लागते. बाबूला मोठी देऊया कापा. बघा आणि पापड घ्या पापड. पापड बघा जेवण आजचा आमचा. पापड मेथीची भाजी दोडक्याची भाजी सुरणाची कापा. शावनी सुरणाची कापाची टेस्ट दाखव चल. आणि डाळ आणि भात हा दाखव. बघा आवाजानं तुमका समजा किती कुरकुरीत झाले ते. तांदळाच्या पिठामुळे ना मस्त कुरकुरीत होतात. आणि अशी नक्की करून बघा आणि केलास की आमका कमेंट करून सांगा. टेस्टच्या नावाखाली आणि एक खाऊ गावला ते का. तर चला मित्रांनो जेवण घेता. कसं वाटलं व्हिडिओ कशी वाटली बनवलेली कापांची रेसिपी ती नक्की सांगा. आणि आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.